नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. आताच्या घडीची मोठी अपडेट म्हणजे ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्या सर्व महिलांना 29 सप्टेंबरपासून लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नव्हते त्याही महिलांना ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु अजूनही अशा काही महिला आहेत की ज्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही. त्यामुळेच काल लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय आढावा घेण्यात आला होता. याच्यामध्ये एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती आणि या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, योजनेचे आयुक्त कैलास पगारे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती. आणि या बैठकी दरम्यान असं लक्षात आलं की ज्या महिलांना लाभच मिळाला नाही त्यांची काही तांत्रिक कारणंही आहेत. त्याचबरोबरीनं काही बँकांनी महिलांच्या लाभाचे पैसे जमा झालेले कट करून घेतले आहेत. जसं की सुरुवातीला ही बँकांना आदेश देण्यात आले होते की लाभार्थी महिलांचे पैसे कट करू नका, तरी देखील बँकांनी हे पैसे कट केल्यामुळेच बँकांना आता नवीन आदेश देण्यात आले आहेत. तर हे आदेश काय आहेत, ही संपूर्ण माहिती काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, महत्त्वाचा आहे, कुठेही स्किप करू नका. आणि अशा नवनवीन अपडेट्ससाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा. आता येथे आपण पाहू शकता लाडकी बहीण योजना अपडेट. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारच्या महत्त्वाच्या सूचना. आता त्या बँकांवर कारवाई होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना झाली आहे. योजनेचे पैसे बँक खात्यात गेल्यानंतर ते कापले जात असल्याची तक्रार काही जणांनी केली होती. आता अनेक महिलांचं म्हणणं होतं की आम्हाला बँकेतून काही मेसेज आला नाही. तो मेसेज का नाही आला? कारण तुमचे पैसे बँकेने तेव्हाच कापून घेते. त्यामागची कारणं आपण पाहूयात. त्यावर आता सरकारने निर्णय घेतला आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येताच त्यातून बँकेचे शुल्क कापले जात आहे अशी तक्रार मिळाल्यानंतर सरकारने नव्या सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये पहा, योजनेतील काही तांत्रिक त्रुटी समोर येत आहेत. आता त्या काय आहेत ते देखील आपण पाहूयात. या योजनेतील काही तांत्रिक त्रुटी समोर येत आहेत. सरकारकडून युद्ध पातळीवर या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात आल्यानंतर बँक त्यातून शुल्क कपात करत असल्याची तक्रार अनेक महिलांनी केली होती. त्यानंतर आता सरकारने याबाबत कठोर पावले उचलली आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. आता मी मगाशी म्हणालो होतो त्याप्रमाणेच की अनेक महिलांच्या कंप्लेंट्स येत होत्या की आमच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत, आम्हाला लाभ योजनेचा मिळाला नाही. त्यामुळेच ही कॉन्फरन्स घेण्यात आली होती, व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. तेव्हा जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा समजलं की बँक खात्याने म्हणजे बँकेनेच त्या महिलांचे पैसे जे आहेत ते डिडक्ट केले होते, म्हणजे कापून घेतले होते. त्या संदर्भात आता पुढे आपण पाहूयात. भगिनींच्या लाभातून सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार. लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ECS, मॅडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. आता काल जी शासनाची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण अगोदरच सर्व बँकांना आदेश देण्यात आले होते की लाडकी बहीण योजनेचे पैसे असतील तर ते तुम्ही कपात करू नका, कापू नका. तरी देखील बँकांनी कापले. त्यामुळेच आता हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा बँकांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. आता ही कारवाई काय असणार तेही आपण आता पुढे पाहूयात. काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसल्याने लाभ मिळत नाही. याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने दिनांक 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. आता पहा, अनेक महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहेच.
परंतु अजून ज्या महिलांना लाभ मिळाला नसेल तर त्यांनी अंगणवाडी सेविकेकडे संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे बँक सेडिंग नसेल किंवा त्यांना बँकेतून सांगण्यात आले असेल KYC करा, KYC होत नाही, असे काहीही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर त्याकरिता तुम्ही आता अंगणवाडी सेविकेशी संपर्क करू शकता. तसे निर्देशच शासनाकडून देण्यात आलेले आहेत आणि 2 तारीख ते 7 ऑक्टोबर म्हणजे या 7 तारीखपर्यंत त्या स्वतःही हे चेक करणार आहेत की ज्यांचे फॉर्म जे आहेत ते ॲप्रूव्ह आहे, सर्व काही व्यवस्थित आहे किंवा त्यांचं बँक जे आहे ते सीडिंग नसेल तर त्या स्वतःही तुमच्यापर्यंत तुमच्याशी संपर्क करतील. तरी मला असं वाटतं की तुम्हाला बँक काही आता सपोर्ट करत नसेल, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही स्वतःहून अंगणवाडी सेविका असतील जिथे कुठे जवळपास तुमच्या इथे तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. त्या तुम्हाला नक्कीच मदत करतील या सर्वामध्ये. जर तुमचं KYC जरी नसेल तरीही तुम्ही त्यांच्याशी संपर्क आता करू शकता. मला कालपर्यंत अनेक कमेंट्स देखील आल्या की सर आम्हाला पैसे आलेत, तर तरी ज्यांना पैसे आले त्यांनी आत्ता देखील कमेंट करा आणि ज्यांना आले नाही त्यांनी देखील कमेंट करा, जेणेकरून आपणाला समजेल की किती टक्के महिलांना अजून योजनेचा लाभ मिळाला नाही आणि किती महिलांना मिळत आहे. त्याचबरोबरीनं आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 3ऱ्या हप्त्याबद्दल देखील येथे काही सांगितलं आहे, तेही आपण आता इथे पाहून घेऊयात. तर येथे 3ऱ्या हप्त्याविषयी आदिती तटकरे काय म्हणाल्या. आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्यासंदर्भातही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या 3ऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 पुढे पाहूयात 521 कोटी रुपयाचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना 3रा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस 3 हप्ते एकत्र देण्यात आले आहेत. आता हे झालं ज्यांना लाभ मिळाला आहे त्यांचं. परंतु ज्या महिलांना अजून लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे 2 ऑक्टोबर म्हणजे ह्या महिन्याची 2 तारीख ते 7 ऑक्टोबरपर्यंत एक विशेष मोहीम त्यांनी राबवली आहे. त्यामध्ये तुम्ही अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधू शकता, अन्यथा तुम्हालाही त्यांच्याकडनं कॉल करण्यात येईल. काळजी करू नका. ज्या महिलांना अजून लाभ मिळाला नाही किंवा त्यांच्या खात्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्या सगळ्या आता लवकरात लवकर दूर केल्या जातील. त्याचबरोबरीनं आनंदाची बाब म्हणजे ज्या महिलांचे पैसे बँकेत येऊन कट झाले आहेत त्या महिलांना पुन्हा ते पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा बँकेत जाऊन चौकशी करा. तर अजूनही तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक करायला विसरू नका आणि जितका होईल तेवढा माझ्या माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नवीन अपडेट करता अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा. आता इथंच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोवर तुमची रजा घेतो. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.